तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सिलेबसचा लास्ट चॅप्टर आपण या ठिकाणी स्टार्ट करत आहोत. सो लेट्स बिगिन द चॅप्टर. नवीन चॅप्टर या ठिकाणी आपण स्टार्ट करत आहोत. त्या नवीन चॅप्टरसाठी या ठिकाणी आपल्याला तुमच्या लक्षात येत असेल कॅल्क्युलेशन इम्पॉर्टंट आहेत, कॅल्क्युलेशन महत्त्वाचे आहेत, म्हणून आपल्याला कॅल्क्युलेशनकडे लक्ष द्यावं लागेल. कॅल्क्युलेशन प्रॉपरली आपल्याला ह्या ठिकाणी करावं लागतील है ना. बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन, सो लेट्स बिगिन द चॅप्टर बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन है ना. लास्ट चॅप्टर ऑफ द सिलेबस. मग लास्ट चॅप्टर ऑफ सिलेबसमध्ये या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल है ना का आपण या ठिकाणी स्टार्ट करूया. चॅप्टरचं नाव आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन. बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशनचे कन्सेप्ट आपण बघतोय बघा है ना. काही महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत. कन्सेप्ट नंबर 1 का बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशनचा पहिले फॉर्म्युला आहे आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये बघा ते म्हणतात पी ऑफ सक्सेस इज इक्वल टू NCR है ना. NCR P⁻R इंटू Q⁻n-R. पण हा जो बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन आहे आणि हा जो बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन आहे याला कोणत्या पद्धतीने या ठिकाणी सिम्प्लिफाय करण्यात येतोय, कसं नोटेशन करण्यात येतं बघा ते या ठिकाणी सांगण्यात येत आहे का बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन कसं दिलं का N इंटू P, N, P है ना. X such that binomial distribution of NP म्हणतायत. N is the number of times the Bernoulli's trial is repeated and P is the probability of success. P is the probability of success. मग या ठिकाणी लक्षात येत आहे का मग या ठिकाणी तो फॉर्म्युला N आणि P वरून आपल्याला Q भेटणार आहे है ना. मग वेर बघा N है ना. N is number of trials, N P, small p is the probability of success and small q is the probability of failure है ना. सर्व खेळ हा प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर आणि प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस वरती असणार आहे बरोबर. त्यानंतर दुसरा फॉर्म्युला येतो बघा बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन इज ऑल्सो इक्वल टू P+Q⁻n. P+Q⁻n आहे फॉर्म्युला. काय आहे P+Q⁻n. त्यानंतर या ठिकाणी बघा मीन ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन. मीन बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशनचं मीन डिनोटेड बाय NP है ना. NP ने या ठिकाणी बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन आहे आणि त्याच पद्धतीने बघा व्हेरियन्स इज गिवन बाय NPQ. व्हेरियन्स इज गिवन बाय NPQ बरोबर. NP आणि Q या ठिकाणी सर्व कंट्रोल करताय व्हेरियन्स. मग लक्षात आलं बघा मीन आणि व्हेरियन्स नंतर येतं बघा स्टँडर्ड डिव्हिएशन इज इक्वल टू अंडर रूट ऑफ व्हेरियन्स इज अंडर रूट ऑफ NPQ बरोबर. आणि त्यानंतर येत आहे फॉर्म्युला बघा प्रॉपर्टी ऑफ बायनॉमियल कोएफिशिएंट फॉर एनी ऑड नंबर n द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ N/R. N/R नाही ॲक्च्युली ते कसं आहे असं N आणि इथं R आहे बरोबर. N आणि R आहे म्हणजे बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन फॉर या ठिकाणी ते म्हणताय ऑकर्स ॲट टू सेंट्रल पॉईंट्स म्हणताय. मग R ची व्हॅल्यू काय येणार बघा N-1/2 आणि N+1/2 अशा दोन व्हॅल्यू या ठिकाणी येणार आहेत. या दोन व्हॅल्यू आपल्याला है ना प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ऑपरेट करावं लागतील है ना. जास्त थिअरी नाही आहे, जास्त फॉर्म्युले नाही आहे. फॉर्म्युले हाच इम्पॉर्टंट आहे ना. 100% हा फॉर्म्युला आणि याचा रेफरन्स घेऊन आणि ह्या गोष्टी जर आपल्याला माहीत झाल्या तर आपण पूर्ण है ना या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. सो लेट्स गो फॉर है ना. हे पण माहीत असेल मला NC0 कॉम्बिनेशन मध्ये आपण बघितलं NC0 NC2 बघा इवन नंबर 0 2 4 बरोबर ना 6 8 N पर्यंत गेलं तर याचं सगळ्यांना राऊंड अप करून काय येतं बघा 2⁻n-1 है ना. 2 काय येतं n-1 येतं है ना. सो NC0 प्लस NC2 प्लस NC4 प्लस NC6 है ना अप टू NCN. आन्सर येणार 2⁻n-1. देन लेट्स गो टू द मल्टिपल चॉईस क्वेश्चन. मग आपण या ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चनकडे चाललोय बघा. पहिला क्वेश्चन काय म्हणतं बघा या ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्येच पहिलं एक्झाम्पल मल्टिपल चॉईस एक्झामचं आहे आणि काय मल्टिपल चॉईस एक्झाम बघा काय म्हणतं क्वेश्चन या ठिकाणी म्हणतो बघा ओके. क्वेश्चन काय म्हणता का मल्टिपल चॉईस एक्झाम हॅव 5 ऑप्शन्स है ना. मल्टिपल चॉईस एक्झाम हॅव 5 ऑप्शन्स. इच क्वेश्चन हॅज 3 अल्टरनेटिव्ह आन्सर्स है ना. प्रत्येक क्वेश्चनला किती आन्सर आहेत 3 अल्टरनेटिव्ह म्हणजे याचा अर्थ 3 ऑप्शन आहेत. मग 3 ऑप्शन पैकी एक ऑप्शन बरोबर आहे
है ना. 3 ऑप्शन पैकी एक ऑप्शन बरोबर आहे. याचा अर्थ प्रोबॅबिलिटी सक्सेस म्हणजे पी ची व्हॅल्यू किती आली 1/3. किती येते 1/3 येते. बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला क्लिअर समजलेलं आहे का प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इज 1/3. एक आन्सर बरोबर आहे आउट ऑफ 3. मग पी ची व्हॅल्यू जर 1/3 आली तर देअरफॉर क्यू ची व्हॅल्यू काय येणार दॅट इज 1 मायनस पी. 1 मायनस 1/3 इज 2/3 आली. मग पी आणि क्यू च्या व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी समजलेल्या आहेत. बरोबर. मग या ठिकाणी क्वेश्चन्स किती बघा 5 आहेत. देअरफॉर एन ची व्हॅल्यू किती आलेली आहे 5 आलेली आहे. बघा व्हॅल्यू ऑफ एन आलेली आहे 5. आणि ते म्हणता आपल्याला काय फाइंड करा. सो या ठिकाणी प्रोबॅबिलिटी दॅट अ स्टुडंट गेट्स 4 or more correct answers. 4 or more correct answers म्हणताय. म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं आहे p of x greater than or equal to 4 out of 5. 4 है ना 4 or greater than 4 out of 5 म्हणजे काय p of 4 plus p of 5 काय येणार. सो p of 4 प्लस पी ऑफ 5 दोन ऑप्शन या ठिकाणी येणार आहे. पी ऑफ 4 प्लस पी ऑफ 5 है ना दोन ऑप्शन येणार आहे. मग लक्षात आलं या ठिकाणी जो फॉर्म्युला होता आपल्याला एनसीआर है ना एनसीआरचा आपल्याला फॉर्म्युला जो आहे हा आपल्याला 2 वेळेस यूज करावा लागेल. मग हे काय येणार बघा या ठिकाणी पहिले येणार पी ऑफ 4 साठी काय येणार बघा 5c4 1/3 into 2/3 minus 4 is 1 है ना 5 minus 4 is 1 प्लस या ठिकाणी येणार बघा 5c5 into 1/3 into 2/3 minus 5 is 0 है ना. या ठिकाणी मग आपल्याला याला सॉल्व्ह करावं लागेल ऑपरेट करावं लागेल. सो 5c4 म्हणजे 5c4 आणि 5c1 इज सेम. बरोबर. सो या ठिकाणी याला बघा 1/3 म्हणजे 1/3 इंटू है ना इथं 2/3 आलेला आहे. बरोबर. आणि प्लस या ठिकाणी बघा 5c5 आणि 5c0 है ना 5c5 म्हणजेच काय 5c0 आहे है ना 5c0 आहे आणि देतं बघा इंटू 1/3 इंटू 1/3 येत आहे. मग इथं 5c1 काय आहे 5 आहे 5 इंटू 2/3 है ना 5 इंटू 2/3 आणि 5c0 इज 1 इंटू इथं 1/3 है ना इथं 5 आहे हा 6 नाही आहे 5 आहे है ना येते लक्षात. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल बघा हा 5 आहे इथे पण 5 आहे. बरोबर. मग त्याला जर आपण व्यवस्थित सॉल्व्ह केलं है ना 1/3 है ना 1/3 जर आपण बाहेर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहिलं बघा 5 2 10 प्लस 1. सो लक्षात आलं बघा 11/3 11/3 and 11/3 is given in which option. यस फटाफट टाइप करा बघा. वेदांग सदावर्तेंनी ऑप्शन बरोबर दिलेला आहे है ना वेदांग सदावर्ते करेक्ट ऑप्शन सांगितलेलं आहे. अजून कोण कोण रेडी आहे ऑप्शन देण्यासाठी बघा बरं. यस व्हेरी गुड. साई भड पण म्हणता या ठिकाणी डी इज द करेक्ट ऑप्शन 11/3 है ना. या ठिकाणी बघा वेदांग सदावर्ते साई भड आकांक्षा चव्हाण देवयानी सुतवणे आणि सर्व विद्यार्थी म्हणताय का डी इज द करेक्ट ऑप्शन. अक्षय गाडेकर पण म्हणताय डी इज द करेक्ट ऑप्शन. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल सर्व विद्यार्थ्यांना समजलं असेल का डी करेक्ट ऑप्शन आहे है ना. मग आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 2 कडे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 2. काय म्हणता बघा प्रॉब्लेम नंबर 2. द प्रोबॅबिलिटी दॅट अ पर्सन हु अंडरगोज बायपास सर्जरी विल रिकवर इज 0.6 है ना विल रिकवर इज 0.6 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस जर आपण त्याला कन्सिडर केली 0.6 तर व्हॉट विल बी व्हॅल्यू ऑफ क्यू है ना 1 - 0.6 1 - 0.6 इज 0.4. द प्रोबॅबिलिटी दॅट है ना 6 पेशंट आउट ऑफ 6 पेशंट म्हणजे एन इज इक्वल टू किती आलं 6 आलेला आहे या ठिकाणी. आउट ऑफ 6 पर्सन हु अंडरगोज अ सिमिलर ऑपरेशन है ना हाफ ऑफ देम विल रिकवर याचा अर्थ काय झालाय का या ठिकाणी आर ची व्हॅल्यू पण आलेली आहे 3. मग आपल्याला एफ ऑफ 3 फाइंड करायचं. आपल्याला काय फाइंड करायचं आहे एफ ऑफ 3 है ना सॉरी पी ऑफ 3. सो पी ऑफ 3 चा काय फॉर्म्युला येणार 6c3 इंटू 0.6 इंटू 0.4 है ना 0.6 इंटू 0.4 6c3 म्हणजे काय बघा 6 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 6 - 3 इज 3 फॅक्टोरियल इंटू 0.6 क्यूब येत आहे 6 6 36 36 6 216 आणि 3 डेसिमल पॉइंट. सो 0.216 इंटू 4 4 16 16 4 64 है ना 64 3 डेसिमल पॉइंट. सो 0.064 येत आहे. आणि या ठिकाणी बघितलं का या ठिकाणी 6 फॅक्टोरियल बघा 6 इंटू 5
इंटू 4 इंटू 3 फॅक्टोरियल अपॉन 3 इंटू 2 इंटू 3 फॅक्टोरियल आणि इंटू या दोघांचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. इथे लक्षात बघा 3 फॅक्टोरियल कॅन्सल, 3 2 जा 6 कॅन्सल, इथे राहिला 5 4 जा 20 इंटू 0.216 इंटू 0.064 इंटू 0.064. करा फटाफट मल्टिप्लिकेशन बघा बरं. 0.216 है ना, 0.216 इंटू 0.064 चं मल्टिप्लिकेशन करा आणि मग त्याला 2 ने मल्टिप्लाय करा आणि 2 ने मल्टिप्लाय करून सांगा बरं मला काय आन्सर येत आहे. है ना, प्लीज है ना कॅल्क्युलेशन करा फटाफट आणि आन्सर सांगा मला काय ऑप्शन येत आहे. क्वेश्चन नंबर 2 चा कडे आहोत आपण. फटाफट कॅल्क्युलेशन करा. है ना, 4 6 जा 24, 4 1 जा 4 प्लस 2 6, 4 2 जा 8. है ना, मग लक्षात आलं हा कॅन्सल झालाय. 6 6 जा 36 कॅरी 3, 6 1 जा 6 7 8 9, 6 2 जा 12. बरोबर, मग आलं बघा 4 6 प्लस 6 12, 9 प्लस 9 18, 3 1. डेसिमल पॉइंट आहे 6 डेसिमल प्लेसेस आहेत. है ना, 1 2 3 4 5 आणि 6 आणि याला परत 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. है ना, 2 ने 20 ने मल्टिप्लाय करायचं ऍक्च्युली, पण एक डेसिमल पॉइंट आपण गायब करू बघा. 4 2 जा 8, 2 2 जा 4, 8 2 जा 16 कॅरी 1, 3 2 जा 6 प्लस 1 7, 2 1 जा 2. है ना, आणि मग या ठिकाणी लक्षात आलं का एक डेसिमल पॉइंट आपण कमी करणार आहोत. इथं एक डेसिमल पॉइंट कमी केलं तर इंटू 20 होता 0.2764, 0.2762 आणि आपला 64 आलेला आहे. सो लक्षात आलं का 0.276 इज गिवन इन ऑप्शन ए. सो लक्षात येत असेल बघा का ए इज द करेक्ट ऑप्शन. है ना, का ए करेक्ट ऑप्शन आहे. या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना बघा वेदांग सदावर्ते, देवयानी सुतोने, पूनम निकम, अक्षय गाडेकर, साई भड, अंकिता मोरे या ठिकाणी सर्व विद्यार्थी म्हणताय कसं ए इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 2. आणि मग लक्षात आलं असेल बघा तन्मय पठाडे पण म्हणताय का ए करेक्ट ऑप्शन आहे. मग अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम समजलेला आहे. है ना, मग सर्व विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम समजला आहेत. आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 2 कडे. है ना, फटाफट आता थोडंसं कॅल्क्युलेशन मध्ये इंटरेस्ट दाखवा. हा चॅप्टर आज संपून जाईल म्हणजे आपला सिलेबस आपण आज पॅकअप करून घेऊ बघा. लेट द रँडम व्हेरिएबल एक्स हॅव द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ मीन 8 दिलेला आहे आणि व्हेरियन्स 4 दिलेला आहे. येथे लक्षात मीन 8 दिलेला आहे याचा अर्थ एनपी ची व्हॅल्यू किती आहे 8 आहे बघा. है ना, एनपी ची व्हॅल्यू 8 आहे आणि एनपी क्यू इज इक्वल टू 4 दिलेला आहे. एनपी क्यू इज 4. इथे लक्षात मग ह्या एनपी क्यू मधून एनपीच्या जागेवर जर आपण 8 टाकलं 8 इंटू क्यू इज इक्वल टू 4, क्यू इज इक्वल टू 4/8 आणि 4/8 म्हणजे 1/2 आलेला आहे. सो क्यू ची व्हॅल्यू जर 1/2 आलेली आहे याचा अर्थ पी ची व्हॅल्यू पण 1/2 असणार आहे. मग इथं पी आणि क्यू ची व्हॅल्यू आपल्याला आहेत. मग पी आणि क्यू ची व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी पुट केली तर बघा दिस इम्प्लाइज दॅट है ना बघा n इंटू 1/2 इज इक्वल टू 8 आहे. सो n इज इक्वल टू 2 8 जा 16 आलेला आहेत बघा. 1/2 1/2 आणि 16 या 3 व्हॅल्यूज महत्वाच्या आहे आपल्याला. बरोबर का बरं, कारण त्यांनी आपल्याला काय दिलं बघा का प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन ऑर इक्वल टू 2 इज इक्वल टू k अपॉन 2⁻16 म्हणतायत. मग x इज लेस दॅन 2 म्हणजे काय है ना, या ठिकाणी बघा का p ऑफ x लेस दॅन ऑर इक्वल टू 2 इक्वल टू ते म्हणतात k अपॉन 2⁻16 म्हणजे काय लक्षात आलं का लेस दॅन 2 म्हणजे इट इज p ऑफ 0 प्लस p ऑफ 1 प्लस p ऑफ 2. यस, p ऑफ 0 प्लस p ऑफ 1 प्लस p ऑफ 2 इज इक्वल टू येतं बघा k अपॉन 2⁻16. बरोबर, मग आपल्याला या ठिकाणी है ना फॉर्म्युला यूज करायचा आहे. n16 आहे. p ऑफ 0 साठी काय येणार बघा है ना 16 c0 इंटू 1/2⁻0 इंटू 1/2⁻16 हा p ऑफ 0 आलाय बघा. प्लस p ऑफ 1 16 c1 इंटू 1/2⁻1 इंटू 1/2⁻15 प्लस या ठिकाणी बघा p ऑफ 2 किती येतं बघा 16 c2 इंटू 1/2⁻2 इंटू 1/2⁻14 इज इक्वल टू k अपॉन 2⁻16 इज इक्वल टू काय तर k अपॉन 2⁻16. 16 c0 इज 1 है ना 16 c0 1 येतंय बघा या ठिकाणी है ना 1 इंटू 1/2⁻16 प्लस 16 c1 किती येतंय 16 येतंय बघा 16 इंटू 1 इंटू 1 इज 16/2⁻16 प्लस 16 c2
है ना. 16C2 आपण या ठिकाणी फाइंड करून घेऊ. बघा 16C2 इज इक्वल टू 16 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 14 फॅक्टोरियल. 16 इंटू 15 इंटू 14 फॅक्टोरियल अपॉन 2 इंटू 14 फॅक्टोरियल कॅन्सल झालं. 2 1 जा 2, 2 8 जा 16 आणि 15 8 जा बघा 120 है ना. सो लक्षात आलं इथं 120 अपॉन 2 रेज टू 16 इज इक्वल टू k अपॉन 2 रेज टू 16. सो लक्षात आलं बघा 1 प्लस 16 प्लस 120 अपॉन 2 रेज टू 16 इज इक्वल टू k अपॉन 2 रेज टू 16 and this implies that k इज इक्वल टू बघा या ठिकाणी है ना किती आलं 120 प्लस 27 इज 137 है ना. 137 120 अधिक 17 137 k ची व्हॅल्यू आलेली आहे आणि 137 इज गिवन इन ऑप्शन डी. k इज इक्वल टू 137 इज गिवन इन ऑप्शन डी. सो डी इज द करेक्ट ऑप्शन है ना. डी इज द करेक्ट ऑप्शन. बघा अक्षय गाडेकर म्हणताय का डी ऑप्शन सर बरोबर आहे. साई भड आकांक्षा चव्हाण पण म्हणतात डी इज द करेक्ट ऑप्शन. वेदांत सदावर्ते पण म्हणताय डी करेक्ट ऑप्शन आहे. व्हेरी गुड. मग या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी समजतंय बघा का डी करेक्ट ऑप्शन आहे. सिद्धी कुदळे पण म्हणतात डी करेक्ट ऑप्शन आहे. याचा अर्थ सर्व विद्यार्थ्यांना है ना डी करेक्ट ऑप्शन आहे हे समजलेलं आहे. येथे लक्षात. मग आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 4 कडे. फॉर अन एंट्री टू अ सर्टन कोर्स द कॅन्डिडेट इज गिवन 20 प्रॉब्लेम्स. कॅन्डिडेटला किती प्रॉब्लेम्स दिलेले आहेत 20 प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. सो n इज इक्वल टू 20 आलेला आहे बघा है ना. 20 प्रॉब्लेम्स टू सॉल्व. बरोबर. इफ द प्रोबॅबिलिटी दॅट द कॅन्डिडेट कॅन सॉल्व द प्रॉब्लेम इज 3/7. या ठिकाणी काय लक्षात आलं बघा का प्रॉब्लेम सॉल्व करतोय है ना. कॅन सॉल्व द प्रॉब्लेम इज 3/7. बरोबर. देन द प्रोबॅबिलिटी दॅट ही इज अनेबल टू सॉल्व द प्रॉब्लेम. अनेबल म्हणता अनेबल म्हटलं लक्षात आलं का ही जी आहे ही प्रोबॅबिलिटी आपल्याला याच्या अपोजिट काम करावं लागणार आहे. याचा अर्थ 3/7 ही क्यू ची व्हॅल्यू आली आहे प्रॉब्लेम. का बरं प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व्ड. उलट काम करायचं आपल्याला है ना. प्रॉब्लेम इज कॅन्डिडेट इज नॉट एबल टू सॉल्व द प्रॉब्लेम इज 3/7. मग p इज इक्वल टू काय येणार है ना. p इज इक्वल टू काय येणार दॅट इज 7 मायनस 3 इज 4/7 है ना. किती येणार 4/7. n भेटलाय p भेटलेला आहे q भेटलेला आहे आणि ते काय म्हणताय ॲट मोस्ट 2 प्रॉब्लेम्स. ॲट मोस्ट 2 प्रॉब्लेम म्हणजे जास्तीत जास्त 2 प्रॉब्लेम. म्हणजे पुन्हा आपण त्याच पद्धतीने बघा p ऑफ x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 म्हणजे काय लक्षात आलं बघा p ऑफ 0 प्लस p ऑफ 1 प्लस p ऑफ 2 है ना. p ऑफ 0 प्लस p ऑफ 1 प्लस p ऑफ 2 या पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. व्हॅल्यू सर्व तुमच्या समोर आहे बघा n p आणि q च्या. येथे लक्षात n p आणि q च्या. मग आपण या ठिकाणी स्टार्ट करू बघा है ना. p ऑफ 0 म्हणजे काय 20c0 इंटू p ची व्हॅल्यू आपण काय घेतली बघा 4/7. सो लक्षात आलं बघा 4/7 रेज टू 0 इंटू 1/3 रेज टू 20. लक्षात सॉरी 3/7 है ना. 3/7 रेज टू 20 है ना. 3/7 रेज टू 20. हा p ऑफ 0 आला. आता p ऑफ 1 बघा 20c1 इंटू 4/7 रेज टू 1 इंटू 3/7 रेज टू 19 प्लस बघा 20c2 इंटू 4/7 रेज टू 2 इंटू 3/7 रेज टू 18 इंटू 3/7 रेज टू किती येत आहे 18 येत आहे. येते लक्षात. मग या ठिकाणी आपल्याला तुम्हाला कदाचित समजत असेल आता या ठिकाणी काय होतंय है ना. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे या ठिकाणी समजलं पाहिजे है ना काय होत आहे. बरोबर. मग p आणि q आपण बरोबर घेतलं आणि p ची व्हॅल्यू 4/7. मग या ठिकाणी बघा मग आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल आणि सॉल्व्ह करून आपल्याला समजलं पाहिजे का p काय आहे आणि q काय आहे. बघा p ची व्हॅल्यू आपल्याला 4/7 आली आहे. For an entry to a certain course, a candidate is given 20 problems to solve. If the probability that candidate can solve the problem is 3/7. Unable to solve at most 2 problem. मग या ठिकाणी आपण बघूया काय आन्सर येत आहे बघा है ना. या ठिकाणी तुमच्या कदाचित लक्षात येत असेल का या ठिकाणी बघा ऑप्शनमध्ये 4/7 रेज टू 18 दिलेला आहे. बरोबर. आणि आपण इथं बघा 4/7 चा पॉवर इथं 0 आहे 182 आहे है ना. याचा अर्थ यांनी इथं सांगताना जे सांगितलं गेलं आहे ना हे जे सांगितलंय ते उलट सांगितलंय. मग लक्षात आलं बघा या ठिकाणी आपल्याला थोडंसं फटाफट करेक्शन करून घेऊ कारण की काय होत आहे काही समजतं या ठिकाणी हा p असेल आणि हा q असणार आहे. बरोबर ना.
बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला ते समजतंय, लक्षात येतंय काय होतंय है ना, का क्यूची व्हॅल्यू किती येत आहे ना 3/7, पीची व्हॅल्यू येते 20. मग त्या पद्धतीने आपल्याला तिथं पॉवर आपण चेंज करून घेऊ फक्त है ना, फक्त पॉवर आपण चेंज करून घेऊ बघा या ठिकाणी है ना. का त्या ठिकाणी आन्सर जर बघितलं तर आन्सर त्या पद्धतीने नव्हतं है ना, इथं सांगताना त्यांनी वेगळं सांगितलंय. मग इथं बघा इथं P/0 घेतो आपण P आणि इथं Q/2 किती येत आहे 20 येत आहे. मग इथं येणार बघा 1 आणि इथं येणार 19, इथं येणार 2 आणि इथं येणार 18. इथे लक्षात. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येत आहे बघा आता 20C0 इज 1, 20C1 इज 20 आणि 20C2 आपल्याला फाइंड करावं लागेल है ना 20C2. मग आपण काय करू या ठिकाणी 20C2 फाइंड करून घेऊ बघा है ना. 20C2 इज इक्वल टू 20 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 20 - 2 इज 18. सो 20 इंटू 19 इंटू 18 फॅक्टोरियल अपॉन 2 इंटू 18 फॅक्टोरियल गेट्स कॅन्सल. 2 1 जा 2 10 जा आणि इट इज इक्वल टू 190. येते लक्षात. मग बघा या ठिकाणी हा 1 झालेला आहे. मग इथं बघा 4/7 है ना, इथं राहिलं आहे प्लस है ना 27 इज 20 इंटू 4/7 इंटू 3/7 प्लस 20C2 इज 190 इंटू 4/7 इंटू 3/7 इथे लक्षात. ऑप्शन बघा का 4/7 कॉमन काढलंय बघा का 4/7 जर आपण कॉमन काढलं इथं राहतं बघा 4/7 स्क्वेअर बरोबर प्लस 20 इंटू 4/7 इंटू 3/7 आणि प्लस 190 इंटू 3/7 स्क्वेअर. इथे लक्षात. मग या ठिकाणी आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल. मग लक्षात आलं बघा 4/7 इंटू ब्रॅकेट 4 स्क्वेअर इज 16/49, 7 स्क्वेअर इज 49. मग 16/49 इथे बघा 4 3 जा 12, 12 2 जा 24. मग इथे येतं बघा प्लस 240/7 7 जा 49 प्लस या ठिकाणी बघा 3 स्क्वेअर इज 9 है ना. 9 इंटू आपल्याला 90 करावं लागेल. 9 इंटू 0 0, 9 9 जा 81 कॅरी 1, 9 1 जा 9 आणि 9 1 जा 9 प्लस 18 बघा या ठिकाणी लक्षात 17/7 स्क्वेअर इज 49. मग लक्षात येतं बघा का 4/7 या ठिकाणी आणि अपॉन 49 पण बरोबर आहे. अपॉन 49 आहे. आपण कॅल्क्युलेट करू बघा 6 + 0 + 0 इज 6 है ना. 6 + 0 + 0 इज 6. मग या ठिकाणी बघा आता 1 + 4 5 + 1 आलेला आहे 6 आणि मग लक्षात आलंय है ना या ठिकाणी 7 + 2 इज 9. सो 1966/49 1966/49 आणि लक्षात येते बघा का प्रॉब्लेम या ठिकाणी है ना आपला कंप्लीट झालेला आहे. आणि मग प्रॉब्लेम नंबर 4चं ऑप्शन काय आहे बघा 1 है ना 4/7 इंटू ब्रॅकेट 1966/49 आणि बघा वेदांग सदावर्ते म्हणताय का बी करेक्ट ऑप्शन आहे है ना. मग या ठिकाणी बघा दीपक वाघ सिद्धी कुदळे म्हणताय का बी इज द करेक्ट ऑप्शन है ना. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आले असेल है ना का जे त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेले आहे त्या मदतीने आपण थोडासा अंदाज लावला, पी आणि क्यूचे व्हॅल्यू चेंज करून घेतल्या आणि मग त्यावरून लक्षात येतं आहे का बघा का बी इज द करेक्ट ऑप्शन है ना. कॅल्क्युलेशन जास्त आहे पण आपल्याला थोडं स्मार्ट कॅल्क्युलेशन करावं लागतील आणि स्मार्ट कॅल्क्युलेशन केलं तर आपण फटाफट आन्सरपर्यंत पोहोचणार आहोत है ना. अदरवाईज आपल्याला है ना मग या ठिकाणी कॅल्क्युलेशनमध्ये अडचण येऊ शकते. व्हेरी गुड. वेदांग सदावर्ते, दीपक वाघ, सिद्धी कुदळे है ना. या ठिकाणी आकांक्ष चव्हाण म्हणता बी इज द करेक्ट ऑप्शन. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर है ना. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 6. मग प्रॉब्लेम नंबर 6 मध्ये है ना प्रॉब्लेम नंबर 5 कडे चाललो आपण. प्रॉब्लेम नंबर 5 मध्ये या ठिकाणी बघा है ना या ठिकाणी जे पहिले हे झालेलं आहे थोडंसं. मग आपण या ठिकाणी बघा काय म्हणता एक्स इज द बायनॉमियल व्हेरिएबल, द रेंज दिली आहे बरोबर. या ठिकाणी बघा काय म्हणतात 0 1 2 3 4 आणि पी ऑफ एक्स दिलेला आहे 3p(x) = 4 दिलेला आहे. देन द पॅरामीटर पी ऑफ द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन इज है ना. पॅरामीटर पी ऑफ द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आपल्याला पाहिजे. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल काय लक्षात येतं बघा का त्यांनी 0 to 4 दिलेला आहे म्हणजे n = 4 दिलेला आहे. काय दिलं आहे n = 4 दिलेला आहे है ना. n = 4 दिलेला आहे आणि त्यांनी विचारलं आहे का पॅरामीटर पी आपल्याला पाहिजे है ना. मग n = 4 दिलेल्या बाकीचे कसले व्हॅल्यू दिलेले नाही आहे आणि कंडिशन दिलेली आहे बघा. काय कंडिशन दिलेली आहे px = 3 = 3 टाइम्स px = 4 आहे. येते लक्षात. मग px = 3 काय आहे nc3 × p⁻³ × q⁻n - 3
इंटू क्यू रेस टू काय येणार n-3 येणार आहे. इथे लक्षात समजतं या ठिकाणी है ना. x = 3 म्हटल्यावर है ना. आता n आपण नंतर आपण पुट करू पुढच्या स्टेपमध्ये बघा. 3 इंटू या ठिकाणी काय येतं बघा nc4 p⁴ q⁴ आता n ची व्हॅल्यू 4 आहे बघा. मग इथं बघा 4c3 येत आहे. 4c3 p⁴ आणि q⁴ 3 is 1 is equal to 3 into bracket 4c4 p⁴ q⁴ 0 होणार आहे है ना. q⁴ - 4 काय होणार आहे 0 होणार आहे. तर इथे लक्षात मग या ठिकाणी बघा का 4c3 is 1 4c3 है ना. 4c3 म्हणजे 4c1 सारखं आहे. 4c3 म्हणजे 4c1 म्हणजे 4 आलेला आहे है ना. p³ आलेला आहे आणि इंटू क्यूब इज इक्वल टू 3 आणि 4c1 म्हणजे 4c0 आणि 4c0 है ना. 4c0 हा 1 झाला. सो इथं आलं 1 इंटू है ना 1 इंटू p⁴ म्हणजे p⁴ आले 3p⁴ आलेला आहे. मग हा p³ जर आपण तिकडे नेला तर 4³ इज इक्वल टू p येत आहे बघा. 4³ इज इक्वल टू p येत आहे ना. 4q इक्वल टू p येत आहे ना. पण किती p येत आहे 3p येत आहे. सो 4 इंटू q ची व्हॅल्यू आहे 1 - p इज इक्वल टू 3p. सो 4 - 4p इज इक्वल टू 3p येत आहे. -4 तिकडे गेलं तर तो 7p झालेला आहे. अँड देअरफॉर p ची व्हॅल्यू किती आली बघा 4/7 आलेली आहे. सो करेक्ट ऑप्शन बघा या ठिकाणी. देन द व्हॅल्यू ऑफ p 4/7 इज गिवन इन ऑप्शन ए. सो लक्षात आलं असेल तुमच्या बघा ए इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 5 है ना. ए इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 5. सो तुमच्या लक्षात आलेलं आहे का ए करेक्ट ऑप्शन आहे प्रॉब्लेम नंबर 5. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 6 है ना. मग या ठिकाणी आपण प्रॉब्लेम नंबर 6 कडे जाऊ है ना. प्रॉब्लेम नंबर 6 मध्ये है ना आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 8 कडे. बघा काय आहे प्रॉब्लेम नंबर 8 बघा. अ फेअर कॉइन इज टॉस्ड 100 टाइम्स. अ फेअर कॉइन इज टॉस्ड 100 टाइम्स म्हणजे काय लक्षात आलं n इज इक्वल टू 100 आहे बघा. n इज इक्वल टू काय आहे 100 आहे. द चान्स ऑफ गेटिंग अ हेड इव्हन नंबर ऑफ टाइम्स इज. इव्हन नंबर ऑफ टाइम्स म्हणतात. इव्हन नंबर ऑफ टाइम्स इज. इथे लक्षात मग लक्षात आलं का प्रोबॅबिलिटी कॉइन टॉस केली तर प्रोबॅबिलिटी ऑफ हेड किती येणार आहे 1/2 येणार आहे है ना. का मग प्रोबॅबिलिटी ऑफ हेड 1/2 आहे बिकॉज 1 आउट ऑफ 2 आहे. सो क्यू ची व्हॅल्यू पण किती येते 1/2 येत आहे. सो पी आणि क्यू चे व्हॅल्यू आलेले आहेत येथे लक्षात. पण त्यांनी सांगितलं आहे का टॉस किती वेळेस करायचं आहे 100 टाइम्स. सो n 100 आलाय p आलेला आहे q आलेला आहे येथे लक्षात. मग आपल्याला काय पाहिजे बघा या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं इव्हन नंबर. ते काय म्हणतात बघा गेटिंग इव्हन नंबर ऑफ हेड्स. गेटिंग इव्हन नंबर ऑफ हेड म्हणजे लक्षात काय आलं बघा p of 0 प्लस p of 2 प्लस p of 4 प्लस p of 6 प्लस डॉट 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 है ना. p ऑफ इव्हन नंबर शेवटचा इव्हन नंबर आपण या ठिकाणी n घेऊ आपण है ना. आणि तो आहे 100. तो शेवटचा किती आहे p ऑफ 100 पर्यंत आहे. मग याची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी बघा याची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी p ऑफ 0 है ना. x = 0 म्हणजे काय येणार बघा 100c0 इंटू 1/2 इंटू 1/2 इंटू 1/2 येणार. प्लस इथं काय येणार बघा p ऑफ 4 म्हणजे काय 100c4 1/2 इंटू 1/2 -4 is 96 प्लस बघा 100c6 इंटू 1/2 इंटू 1/2 100 - 6 is 94 प्लस 100c है ना. प्लस डॉट 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 करू आपण है ना. डॉट 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 या ठिकाणी करू कारण की 100 पर्यंत खूप लांब इव्हन नंबर्स आहेत आणि त्यापर्यंत आपण प्लस डॉट 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 प्लस बघा 100c 100 है ना 1/2 आणि 1/2 100 is 0 इथे लक्षात. मग या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही बघा है ना का बघा इथं 100c0 इंटू 1/2 किती येते बघा 100 प्लस 100c4 आणि इंटू या ठिकाणी 1/2 किती येतं बघा 96 प्लस 4 पुन्हा 100 प्लस 100c6 इंटू परत येत आहे 1/2 प्लस डॉट 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 प्लस 100c 100 है ना इंटू परत झालं बघा 1/2 मग यामध्ये तुमच्या लक्षात आले असेल बघा 1/2 जर आपण कॉमन घेतला है ना तर ब्रॅकेटमध्ये काय राहतं बघा 100c0 nc0 प्लस
100 C2 NC2 प्लस 100 C4 प्लस 100 C6 प्लस डॉट 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 आणि प्लस NCN म्हणजे 100 C100 याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आपण बघितला होता. आणि काय होतं 2n-1 काय होता 2n-1. सो इट विल बी 1/2 इंटू ब्रॅकेट 2n100 आहे 100-1 आहे है ना 100-1. सो लक्षात आलं का इट विल बी इक्वल टू बघा इट विल बी इक्वल टू है ना 1/2 आणि इंटू ब्रॅकेट 299 1/2 है ना 1/2 या ठिकाणी लक्षात येत आहे आणि 299. मग बघा या ठिकाणी 200 आणि 299 जर कॅन्सल झालं कसं बघा 1/2 इंटू 299 तर एकमेकांना कॅन्सल करतील आणि आन्सर येणार आहे बघा 1/2. आणि लक्षात आलं असेल तुम्हाला का 1/2 कोणत्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे बघा है ना का प्रॉब्लेम नंबर 8 मध्ये काय ऑप्शन आहे बघा आन्सर आलेला आहे 1/2. आणि सांगा बरं मला 1/2 ऑप्शन कुठे दिलेला आहे. यस साई भड म्हणताय का सी करेक्ट ऑप्शन आहे है ना का या ठिकाणी ऑप्शन इज अ सी इज द करेक्ट ऑप्शन है ना सी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 8. सी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 8 है ना. आकांक्षा चव्हाण वेदांग सदावर्ते दीपक वाघ म्हणताय का सी करेक्ट ऑप्शन आहे है ना. सार्थक कवडे पण म्हणताय का सी इज द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी है ना जे विद्यार्थी या ठिकाणी ना प्रॉब्लेम सॉल्व करताय अटेम्प्ट करताय समजून घेताय त्यांना हा या ठिकाणी समजत आहे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 9 है ना. प्रॉब्लेम नंबर 9 कडे जेव्हा पेअर ऑफ फेअर डाईस इज थ्रोन 4 टाइम्स म्हणजे 4 टाइम्स थ्रो केलाय याचा अर्थ n इज इक्वल टू 4 क्लिअर झालेला आहे. ते म्हणता इफ गेटिंग द सेम नंबर ऑन बोथ डाईस गेटिंग द सेम नंबर ऑन बोथ डाईस 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 है ना. म्हणजे लक्षात आलं किती आहे 6 आहे. सो प्रोबॅबिलिटी किती आहे 6/36 इज इक्वल टू 1/6 आहे. सो लक्षात आलं Q विल बी 5/6. Q इज इक्वल टू किती आहे 5/6 आहे. पुढे ते काय म्हणताय है ना बोथ डाईस कन्सिडर सक्सेस देन द प्रोबॅबिलिटी ऑफ 2 सक्सेसेस आर. म्हणजे लक्षात आलं आपल्याला या ठिकाणी P(2) फाइंड करायचं आहे. प्रॉब्लेम सोपा झाला. P(2) म्हणजे काय बघा NC2 इंटू P(2) इंटू Q(n-2) है ना. मग NC2 साठी छोटासा फॉर्म्युला आला तर यांच्या जागेवर 4 आहे बघा. सो इथं आला बघा 4C2 इंटू P ची व्हॅल्यू आहे बघा 1/6 आणि 5/6 4 - 2 इज 2. 4C2 ची व्हॅल्यू या ठिकाणी आपण फाइंड करतोय का 4C2 विल बी इक्वल टू 4 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 4 - 2. सो 4 इंटू 3 इंटू 2 फॅक्टोरियल अपॉन 2 इंटू 2 फॅक्टोरियल कॅन्सल झालं 2 1 जा 2 2 जा 3 2 जा 6 आलेलं आहे. सो या ठिकाणी 4C2 किती येतं बघा 6 इंटू 1/6 स्क्वेअर इंटू 5 स्क्वेअर अपॉन 6 स्क्वेअर येते लक्षात. मग इथं कॅन्सल झालंय 5 स्क्वेअर इज 25 6 स्क्वेअर इज 36 बरोबर. आणि 36 6 जा येतं 216. सो लक्षात आलं 25/216 25/216 इज गिवन इन विच ऑप्शन कोणत्या ऑप्शन मध्ये दिलेला आहे का या ठिकाणी तुमच्या समजत असेल बघा. या ठिकाणी सर्वांच्या लक्षात येत असेल काय लक्षात येत आहे बघा का 25/216 इज गिवन इन ऑप्शन ए. सो या ठिकाणी लक्षात येत असेल बघा ए इज द करेक्ट ऑप्शन है ना. येतंय का समजतंय का सर्वांना बघा बरं. एकदम सिंपल प्रॉब्लेम होता है ना एकदम सरळ सिंपल प्रॉब्लेम होता. ए इज द करेक्ट ऑप्शन. साई भड सिद्दीक उदळे म्हणताय का ए करेक्ट ऑप्शन समजलेला आहे सर. येते लक्षात. म्हणजे आता काही विद्यार्थी फटाफट चॅट बॉक्समध्ये टाईप करताय है ना. मग तुमच्या लक्षात येत असेल है ना चॅप्टर छोटा आहे चॅप्टरचे प्रॉब्लेम्स पण कमी आहेत. मग लक्षात आलंय का प्रॉब्लेम नंबर 9 जर सर्वांना समजलेला असेल तर आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 10 कडे. प्रॉब्लेम नंबर 10 वाचतोय आपण बघा का प्रॉब्लेम नंबर 10 काय म्हणता का प्रोबॅबिलिटी दॅट अ स्टुडंट इज नॉट अ स्विमर इज 1/5. नॉट अ स्विमर इज 1/5 दिलंय परत है ना. नॉट स्विमर है ना नॉट स्विमर किती दिलंय 1/5 आणि पुढे प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 5 स्टुडंट सिलेक्टेड ॲट अ रँडम 4 आर एरिया नाही आर म्हणतायत है ना 4 आर स्विमर्स म्हणतायत आर स्विमर्स म्हणतायत. आता या ठिकाणी परत आपल्याला व्यवस्थित समजून यावं लागेल का n इज इक्वल टू आउट ऑफ किती स्टुडंट म्हणतायत आउट ऑफ 5 स्टुडंट है ना. मग आउट ऑफ 5 स्टुडंट ते म्हणताय 4 आर स्विमर्स म्हणजे पी ची व्हॅल्यू काय दिली बघा का पी ची व्हॅल्यू दिली आहे 1/5 है ना. पी ची व्हॅल्यू सर नॉट स्विमर दिलंय. नॉट स्विमर म्हटलं तर आपल्याला उलटं करावं लागणार आहे है ना. परत उलटं करावं लागणार आहे. नॉट स्विमर म्हणजे क्यू दिली आहे. मग पी इज इक्वल टू काय येणार आहे 4/5. इथं आपण म्हणतोय नॉट स्विमर है ना नॉट स्विमर बरोबर. आणि हे स्विमर आहेत बरोबर.
बघूया आपण काय होत आहे. आणि आपल्याला फाइंड करायचं आहे आउट ऑफ 4 आर स्टुडंट, म्हणजे आपल्याला फाइंड करायचं पी ऑफ 4 है ना. 2025 मध्ये विचारला गेलेला प्रॉब्लेम आहे. सो पी ऑफ 4 मध्ये आपण जर सॉल्व्ह केलं तर काय येणार बघा, NC4 है ना. NC4 म्हणजे एन किती बघा 5C4 इंटू पी ची व्हॅल्यू किती आली आहे 4/5 इंटू 1/5 मायनस 4 इज 1 है ना. मग लक्षात आलं 5C4 म्हणजे 5C1 आहे इंटू 4/5 इंटू 1/5 5C1 इज 5 है ना. 5C1 इज 5. मग लक्षात आलं 5 इंटू 4/4 है ना. 4/4 अपॉन 5/5 झालं. हे पण कॅन्सल आहे तर 4 आलंय बघा. सो इज इक्वल टू बघा 4/5/4 कारण या ठिकाणी बघा है ना 4/5/4 आणि या पद्धतीने बघितलं तर करेक्ट ऑप्शन येत आहे बघा ए इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 10. समजलंय का बघा, ए करेक्ट ऑप्शन आहे है ना. किती विद्यार्थ्यांना या ठिकाणी समजलंय बघा ए करेक्ट ऑप्शन, फटाफट चॅट बॉक्समध्ये टाईप करून सांगा ए करेक्ट ऑप्शन समजलंय का बघा. साई भड म्हणतायत, अक्षय गाडेकर म्हणताय, पूनम निकम पण म्हणताय ए करेक्ट ऑप्शन, वेदांग सदावर्ते म्हणताय ए करेक्ट ऑप्शन समजलेलं आहे है ना. कदाचित तुमच्या लक्षात येत असेल का ए करेक्ट ऑप्शन आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे है ना. सार्थक कवडे पण म्हणताय है ना, सिद्धी कुदळे म्हणताय ए इज करेक्ट ऑप्शन है ना. मग या ठिकाणी बरेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी समजत आहे. मग आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 11 कडे है ना. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 11 है ना. थोडासा वेळ झालेला आहे पण 15च प्रॉब्लेम आहे सर्व चॅप्टरमध्ये है ना. आपण हा चॅप्टर आज एंड करू आणि मग तुम्ही फक्त फिजिक्सच्या क्लाससाठी उद्या फक्त फिजिक्स आणि बायोचा क्लास होईल. मग आज केमिस्ट्रीचं संपलेलं आहे, मॅथचं पण संपून जाईल. थोडंसं लक्ष द्या है ना. अ फेअर कॉइन इज टॉस्ड अ फिक्स नंबर ऑफ टाइम्स. फिक्स नंबर ऑफ टाइम्स म्हणजे एन नाही दिलेलं आपल्याला अजून है ना. मग ते काय म्हणतात बघा, इफ द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 5 टेल्स is the same as the probability of getting 7 tail म्हणजे P of 5 is equal to P of 7 म्हणतायत. P of 5 is equal to काय म्हणताय P of 7 आणि ते म्हणताय then the probability of getting 3 tails is बरोबर. या ठिकाणी आपल्याला काय दिली कंडिशन, या ठिकाणी बघा का कॉइन इज टॉस्ड म्हणतायत आणि आपल्याला काय पाहिजे गेटिंग टेल्स म्हणतायत. मग लक्षात आलं गेटिंग टेल प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग टेल इज 1/2 आणि म्हणजे Q इज इक्वल टू सुद्धा 1/2 येणार आहे. त्यांनी काय दिलं बघा P of 5 इज इक्वल टू P of 7 है ना. बघा P of 5 टेल इज इक्वल टू P of 7 टेल. मग याचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहिलं तर काय येणार बघा NC5 1/2 1/2 इज इक्वल टू बघा NC7 है ना इक्वल टू काय येणार या ठिकाणी NC7 येणार है ना. NC7 1/2 आणि 1/2 येतं लक्षात. मग या ठिकाणी आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. बघा बेस सेम असेल तर पॉवर्स आपल्याला ऍड करायचे, बेस सेम असेल तर पॉवर आपल्याला ऍड करायचे. काय येतं बघा NC5 n फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल इंटू n मायनस 5 फॅक्टोरियल इंटू या ठिकाणी काय येतं बघा 5 - 5 0 होतोय 1/2 येत आहे 1/2 इज इक्वल टू बघा n फॅक्टोरियल अपॉन 7 फॅक्टोरियल इंटू n मायनस 7 फॅक्टोरियल आणि इथं पुन्हा 1/2 7 - 7 येत आहे. बघा n 1/2 आणि n फॅक्टोरियल या ठिकाणी कॅन्सल होऊन जाणार आहे बरोबर. या दोन्ही गोष्टी जर या ठिकाणी कॅन्सल झाल्या तर राहिलं काय बघा 1/5 फॅक्टोरियल अपॉन n मायनस 5 फॅक्टोरियल है ना इज इक्वल टू काय रहता है बघा 1/7 फॅक्टोरियल इंटू n मायनस 7 फॅक्टोरियल. मग लक्षात आलं बघा का n मायनस 7 फॅक्टोरियल है ना. मग n मायनस 7 फॅक्टोरियल जी आहे ही टर्म आपण या ठिकाणी है ना या ठिकाणी आपल्याला सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी आपण काय करूया बघा है ना. या ठिकाणी लक्षात आलं 7 फॅक्टोरियल आपण न्यूमरेटरला घेऊ अपॉन 5 फॅक्टोरियल इज इक्वल टू n मायनस 5 फॅक्टोरियल अपॉन n मायनस 7 फॅक्टोरियल. मग इथं 7 इंटू 6 इंटू 5 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल इज इक्वल टू n मायनस 5 इंटू n मायनस 6 है ना काय इंटू n मायनस 6 बरोबर इंटू n मायनस 6 आहे n मायनस 6 इंटू n मायनस 7 फॅक्टोरियल है ना इंटू n मायनस
7 फॅक्टोरियल आणि अपॉन आहे बघा n मायनस 7 फॅक्टोरियल, हे दोन्ही कॅन्सल झाले, हे कॅन्सल झाले. इथं काय आलं बघा 7 इंटू 6 इज इक्वल टू n मायनस 5 इंटू n मायनस 6 है ना. मग या ठिकाणी आपण सिम्प्लिफिकेशन केलं, सॉल्व केलं आणि सॉल्व करून येण्याचा प्रयत्न केला तर n ची व्हॅल्यू येते बघा n है ना. असा कोणता नंबर आहे ज्याच्यातनं 5 मायनस केलं तर 7 येतं आणि 6 मायनस केलं तर 6 येतं. याचा अर्थ n इज इक्वल टू आलेला आहे 12. n इज इक्वल टू 12 आलेला आहे. पण आपल्याला n ची व्हॅल्यू नको आहे, ते काय म्हणतं गेटिंग 3 पाहिजे, म्हणजे p ऑफ 3 पाहिजे आपल्याला. सो p ऑफ 3 इज इक्वल टू काय बघा 12c3 इंटू 1/2 रेस टू 3 इंटू 1/2 रेस टू 7 मायनस 3 इज 9 है ना. सो 12 मायनस 3 इज 9. येतं लक्षात. मग या ठिकाणी लक्षात येतं बघा 12c3 है ना. 12c3 म्हणजे काय बघा 12 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 12 मायनस 3 इज 9 फॅक्टोरियल. इथं 1/3 प्लस 9 इज 12 2 रेस टू 12 1/2 रेस टू 12 1/2 रेस टू 12 कोणत्या ऑप्शनमध्ये बघा नाही आहे कुठेच, म्हणजे आपल्याला या ठिकाणी रिडक्शन करून या ठिकाणी येऊ शकतंय बघा है ना. मग या ठिकाणी आपण सिम्प्लिफाय करतोय बघा 12 इंटू 10 इंटू 9 फॅक्टोरियल अपॉन 3 इंटू 2 इंटू 9 फॅक्टोरियल कॅन्सल झालंय आणि इंटू राहिलंय 1/2 रेस टू 12 बघा 2 3 जा 3 2 जा 6 इथं 6 2 जा 12 आलेला आहे. येते लक्षात. मग या ठिकाणी बघा तुमच्या लक्षात आलं असेल बघा इथं 12 आलेला आहे, इथं 10 आहे ना. 2 इंटू 10 20 झालेलं आहे. मग या ठिकाणी काय आन्सर येऊ शकतं, या ठिकाणी हे बघा इज इक्वल टू 20/2 रेस टू 12 है ना. 20/2 रेस टू 12 आलेला आहे. अजून काय राहिलेलं आहे तिथं 12c3 3 फॅक्टोरियल इंटू 9 हा इथं इंटू 11 राहिलंय, मिस्टेक आहे ना. इंटू 11 बाकी आहे. सो 20 इंटू 11 बाकी आहे. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल बघा है ना का या ठिकाणी 11 आता 20 आहे इथं बरोबर. मग यातनं आपण काय करू 2 to the 4 बाजूला घेऊ है ना. 2 to the 4 या ठिकाणी बाजूला घेतलं तर काय होणार बघा का 4 ने याला रिडक्शन करणार, म्हणजे बघा 2 स्क्वेअर बाजूला घेतला है ना. तिथं काय आलं बघा 5 इंटू 11 अपॉन 2 रेस टू 12 आलंय. मग हा या ठिकाणी कॅन्सल झालं 10 आलंय. सो आन्सर किती आला बघा 55/2 रेस टू 10. सो 55/2 रेस टू 10 इज गिवन इन ऑप्शन बी. या ठिकाणी बघा बी इज द करेक्ट ऑप्शन. या प्रॉब्लेमचा करेक्ट ऑप्शन काय आलेलं आहे बघा बी आलेला आहे. समजतंय का बघा सर्वांना है ना का. प्रॉब्लेम नंबर या ठिकाणी 11 जो आहे त्याचं ऑप्शन आलेलं आहे बघा बी है ना का 55/2 रेस टू 10. साई भड पूनम निकम देवयानी सुतोनी म्हणता का बी इज द करेक्ट ऑप्शन है ना. समजलेलं आहे है ना. व्हेरी गुड. या ठिकाणी सर्वांच्या लक्षात येत आहे का 2 है ना 55/2 रेस टू 10 इज करेक्ट आन्सर ऑफ प्रॉब्लेम नंबर 10. मग या ठिकाणी आपण जाऊया पुढे है ना. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया बघा प्रॉब्लेम नंबर 12 कडे बघा. या ठिकाणी इथं सांगताय का n ची व्हॅल्यू 35 आहे है ना. n ची व्हॅल्यू किती आहे 35 आहे आणि p ची व्हॅल्यू 30 ठेवलेली आहे त्यांनी. येते लक्षात. पण या ठिकाणी कंडिशन पण दिली बघा p x0 इज इक्वल टू p ऑफ 1 दिलेले आहे है ना. p x0 इज इक्वल टू 7 है ना. मग या ठिकाणी आपण ती कंडिशन या ठिकाणी आपण यूज करू बघा 7 p ऑफ 0 इज इक्वल टू p ऑफ 1 इज इक्वल टू काय आहे p ऑफ 1 आहे. n ची व्हॅल्यू 35 आहे. p ची व्हॅल्यू आपण p ठेवतोय, q ची व्हॅल्यू आपण q ठेवतो बघा. इथं काय येणार बघा 7 इंटू ब्रॅकेट 35c0 इंटू p रेस टू 0 इंटू q रेस टू 35 इज इक्वल टू 35c1 इंटू p रेस टू 1 इंटू q रेस टू है ना 30 है ना. इथं 35 आहे बरोबर. मग या ठिकाणी व्यवस्थित त्याला लिहू. इथं 35 आहे 35c1 इथं 35 मायनस 1 34 येत आहे. याला आपल्याला सिम्प्लिफाय करू आपण है ना. सिम्प्लिफाय करू एनिथिंग रेस टू 0 1 होत आहे 35 0 आणि 35c0 पण 1 होत आहे. इथं 7 इंटू q रेस टू 35 राहिला आहे. 7 इंटू q रेस टू 35 इज इक्वल टू 35c1 इज 35 इंटू p इंटू q रेस टू 34 आलेला आहे बघा. इंटू q रेस टू 34 आलेला आहे आणि हा q रेस टू 34 जर इकडे आला तर 35/32 q राहतोय आणि इज इक्वल टू 35p राहत आहे. येते लक्षात. मग 7 1 जा 7 7 5 जा 35 आलेला आहे. मग सुरुवातीला या ठिकाणी लक्षात येतं बघा q इज इक्वल टू 5p आलेला आहे
है ना. क्यू इज इक्वल टू 5p आलेला आहे. मग क्यू इज इक्वल टू 5 इंटू 1 मायनस क्यू. सो क्यू इज इक्वल टू 5 मायनस 5q. इकडे येतं बघा 6q इज इक्वल टू 5. q is equal to 5 upon 6 and this implies that p is equal to 1 upon 6 है ना. मग p आणि q च्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. बरोबर. हे आपल्याला p q आणि n च्या व्हॅल्यू आले आहेत. आता मेन कॅल्क्युलेशन स्टार्ट होत आहे आणि त्यासाठी ते काय म्हणतात बघा, p ऑफ x इक्वल टू 15 अपॉन p ऑफ x इक्वल टू 20 है ना. मग या ठिकाणी बघा काय म्हणताय का p ऑफ 15 अपॉन p ऑफ 20 ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. p ऑफ 15 अपॉन p ऑफ 20. p ऑफ 15 बाय n किती बघा 35c15 इंटू p ची व्हॅल्यू किती आले बघा 1 अपॉन 6 रेस टू 15 इंटू q ची व्हॅल्यू आहे बघा 5 अपॉन 6 रेस टू 15. सॉरी 35 मायनस 15 इज अ 2020 अपॉन बघा 20c15 इंटू 1 अपॉन 6 रेस टू 35c20 है ना. 35c20 होणार आहे इथं. मग इथं बघा 35c20 1 अपॉन 6 रेस टू 20 आणि 5 अपॉन 6 रेस टू येत आहे 15 है ना. 5 अपॉन 6 रेस टू 15 येत आहे. या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल, या ठिकाणी आपण काय करतो बघा 35 फॅक्टोरियल है ना. 35 फॅक्टोरियल अपॉन 15 फॅक्टोरियल इंटू 35 मायनस 15 इज 20. बरोबर. या ठिकाणी बघा 35 फॅक्टोरियल अपॉन 25 फॅक्टोरियल 35 मायनस 20 इज 15 फॅक्टोरियल. तुमच्या लक्षात येत असेल विद्यार्थी मित्रांनो का ही टोटल टर्म कॅन्सल होते. ती टोटल टर्म कॅन्सल होणार आहे. मग राहिलं काय बघा, इथं राहिलं बघा 1 अपॉन 6 रेस टू 15 इंटू 5 रेस टू 20 अपॉन 6 रेस टू 20 अपॉन 1 अपॉन 6 रेस टू 20 इंटू 5 रेस टू 15 अपॉन 6 रेस टू 15 है ना. पुन्हा या ठिकाणी जर कलर चेंज केला तर पॉवर चेक करा मित्रांनो. बघा 15 आणि 35 आणि 15 इंटू 35 कॅन्सल होत आहे. काय राहिलंय बघा है ना. एकदम सिंपल झालं आता प्रॉब्लेम. काय राहिलंय बघा 5 रेस टू 20 है ना. 5 रेस टू 20 अपॉन 5 रेस टू 15 इज इक्वल टू राहिलंय 5 रेस टू 5 इज इक्वल टू काय राहिलंय 5 रेस टू 5 राहिलेला आहे मित्रांनो. आणि 5 रेस टू 5 या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल 5 रेस टू 5 ची जर व्हॅल्यू तुमची पार्ट असेल इट विल बी 3125 आणि 3125 इज गिवन इन ऑप्शन बी. आणि या ठिकाणी बघा बी करेक्ट ऑप्शन येत आहे ना. साई भड, पूनम निकम, देवयानी सुतोने, सिद्धी कुदळे है ना. सर्व स्टुडंट म्हणतात बी करेक्ट ऑप्शन येत आहे सर. बी इज द करेक्ट ऑप्शन है ना. समजलेलं असेल का ह्या प्रॉब्लेमचा देखील बी करेक्ट ऑप्शन आहे. अक्षय गाडेकर म्हणतात बी करेक्ट ऑप्शन आहे है ना. मग या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना समजते बघा. पूनम निकम म्हणतात बी करेक्ट ऑप्शन आहे है ना. सिद्धी कुदळे पण म्हणतात बी इज द करेक्ट ऑप्शन है ना. मग बरेच विद्यार्थी या ठिकाणी फटाफट मध्ये सांगताय बी करेक्ट ऑप्शन आहे. आणि मग आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 13 कडे. बघा प्रॉब्लेम नंबर 13 काय आहे बघा. रॅन्डम व्हेरिएबल एक्स फॉलोज द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. इथं n ची व्हॅल्यू दिलेली आहे 33. p रिमेन्स ॲज इट इज. ते म्हणता 3p x इक्वल टू 0 इक्वल टू p ऑफ x इक्वल टू 1. बरोबर. n इज इक्वल टू 33 आपल्याला दिलेला आहे. बरोबर. मग या ठिकाणी बघा 3p ऑफ 0 इज इक्वल टू p ऑफ 1 आहे. 3p ऑफ 0 मग लक्षात आलं 3 इंटू n 33 दिले बघा 33c0 इंटू p रेस टू 0 इंटू q रेस टू 33 इज इक्वल टू बघा 33c1 इंटू p रेस टू 1 इंटू q रेस टू 32 आलेला आहे. या ठिकाणी लक्षात येतं बघा 3 इंटू 33c01 इंटू 1 इंटू q रेस टू 33 इज इक्वल टू 33c1 इज 33 इंटू p इंटू q रेस टू 32 आलेला आहे. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येतं बघा हा 3 जर तिकडे गेला तिथं 11 होणार आहे. इथे लक्षात. मग इथे q रेस टू 33 अपॉन q रेस टू 32 इज इक्वल टू 11p झालेला आहे बघा. सो काय लक्षात येतंय बघा. सो q इज इक्वल टू ते म्हणताय 11p. सो q इज इक्वल टू 11 इंटू ब्रॅकेट 1 मायनस q. सो q इज इक्वल टू 11 मायनस 11q. सो 12q इज इक्वल टू 11 अँड q इज इक्वल टू येते बघा 11 अपॉन 12. q ची व्हॅल्यू जर 11 अपॉन 12 आहे याचा अर्थ झालाय का व्हॉट विल बी p 12 मायनस 11 इज
1/12, बरोबर 1/12. मग या ठिकाणी म्हणतात देन द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल एक्स इज, है ना. मग व्हेरिएबल एक्स आपण त्या ठिकाणी म्हणत लक्षात येत आहे तुमच्या या ठिकाणी पी आणि क्यूच्या व्हॅल्यू आलेल्या आहेत बघा, है ना. मग त्या ठिकाणी म्हणतात व्हेरियन्स, व्हेरिएबल म्हणता येते, व्हेरिएबल नाही व्हेरियन्स आहेत, है ना. व्हेरियन्स पाहिजे. मग व्हेरियन्सची व्हॅल्यू काय आहे, दॅट इज व्ही ऑफ एक्स इज इक्वल टू एन इंटू पी इंटू क्यू. काय व्हॅल्यू आहे, एन इंटू पी इंटू क्यू, दॅट इज 33 इंटू 1/12 इंटू 11/12. 33 इंटू 11, 33 इंटू 11 या ठिकाणी बघा आणि अपॉन 12 आहे, बरोबर. मग इथं आपण 2 ने आपण 3 रिडक्शन करू बघा. 3 1 जा 3, 3 1 जा 3, 3 4 जा 12, है ना. 3 4 जा 12, 11, है ना. सो लक्षात आलं बघा. 11 इंटू 11 इज 121 आणि 12 4 जा 48 आलेले आहे. 121/48. फटाफट ऑप्शन मध्ये चेक करा, सांगा ऑप्शन मला काय आहे बघा. 11 ह्या ठिकाणी 121/48 विच इज द करेक्ट ऑप्शन. यस, वेदांग गाडेकर म्हणताय, अक्षय वेदांग सदावर्ते, अक्षय गाडेकर, पूनम निकम म्हणताय का सी करेक्ट ऑप्शन आहे. समीक्षा मोरे पण म्हणताय, पूनम निकम समीक्षा मोरे म्हणताय का सी इज द करेक्ट ऑप्शन. आणि सी करेक्ट ऑप्शन आहे का बघा या ठिकाणी बघा 121/48. देवयानी सुतोने पण म्हणताय, दीपक वाघ पण म्हणताय, आकांक्षा चव्हाण पण म्हणताय का सी इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे तुमच्या सर्वांच्या लक्षात येत असेल का प्रॉब्लेम, है ना. या ठिकाणी का सी करेक्ट ऑप्शन आहे. फटाफट आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 14 कडे, कारण की है ना या ठिकाणी 14चा प्रॉब्लेम या ठिकाणी बघा. नंबर आर सिलेक्टेड ॲट रँडम 1 ॲट अ टाइम फ्रॉम 2 डिजिट नंबर 0001 02 99 पर्यंत. इथे लक्षात म्हणते म्हणताय विथ रिप्लेसमेंट अँड इव्हेंट ई ऑकर्स इफ द प्रॉडक्ट ऑफ 2 डिजिट ऑफ सिलेक्टेड नंबर इज 24. म्हणजे कसं का बघा 0 आहे, यांचं प्रोडक्ट ते म्हणतात किती आलं पाहिजे, 24 आलं पाहिजे. 01 आहे नाही येते, है ना. 1 येत आहे नाही येते 24. इथे लक्षात असं 24 आलाच पाहिजे त्याचे, ते म्हणताय. मग ते नंबर आपल्याला सिलेक्ट करायचे, ते नंबर आपल्याला काय करायचंय, सिलेक्ट करायचे. आणि त्या इव्हेंटला नाव काय दिलं बघा, ई म्हणतायत. मग आपण तो ई इव्हेंट घेतोय, है ना. ते इव्हेंटचं आपल्याला सेट तयार करावं लागेल, ते नंबर आपल्याला शोधावं लागतील, है ना. मग लक्षात आलं का बघा 2च्या टेबलमध्ये 24 नाहीये, 3च्या टेबलमध्ये येस 3 8 आहे बघा. मग इथे आलं बघा 3 8 38. मग 4च्या टेबलमध्ये 4 6 जा 24, 4 6 येत आहे, है ना. 5च्या टेबलमध्ये नाही 6 4 जा 24 आणि 8 3 जा 24, 8 3 जा 24 असा सेट तयार झालाय बघा. असा सेट तयार झालेला आहे तो, है ना. का ते लक्षात आलं असेल तुम्हाला. हे 4 नंबर असे आहे का ज्यांचा प्रोडक्ट किती आहे 24 आहेत, बरोबर. मग ते काय म्हणताय बघा का या ठिकाणी असे नंबर किती आहेत, है ना. ते म्हणताय 99 पर्यंत, है ना. 99 पर्यंत आहे. मग लक्षात येतं हे तुमच्या ते काय म्हणता बघा. इफ फोर नंबर्स आर सिलेक्टेड देन द प्रोबॅबिलिटी दॅट इव्हेंट ऑकर्स ॲट लिस्ट 3 टाइम्स इज. इव्हेंट ऑकर्स ॲट लिस्ट 3 टाइम्स इज. इथे लक्षात. मग या ठिकाणी आपल्याला है ना समजलं पाहिजे की ते नंबर कसे घ्यायचे, काय घ्यायचे आहेत. मग इथं बघा 4 नंबर आहेत, है ना. आउट ऑफ या ठिकाणी 90 म्हणतात, 90 पाहिजे होतं ऍक्च्युली, है ना. 90 पाहिजे होतं इथं, है ना. 90 पाहिजे होतं 90 नंबर्स मधनं. मग लक्षात आलं का जर तसं असतं तर पीची व्हॅल्यू काय येणार, 4C1 इज 4 अपॉन 90 C1 इज 90 आणि 40/90 जर आपण या ठिकाणी केलं, है ना. तर या ठिकाणी 40/90 जर केलं बघा 4 1 जा 4 आणि 4 2 जा 8 आणि 4 2 जा 8 नाही 00 पासून 100 पर्यंत आहे, है ना. 00 पासून 100 पर्यंत आहे, 90 नाही. 00 पासून 100 पर्यंत आहे बघा. म्हणजे 1च्या 2 हा 0 आणि हा 90 100 येणार, 4/100 येणार बघा. मग लक्षात आलं बघा 4 1 जा 4, 4 2 जा 8, 9 10 20, 4 5 जा 25. मग लक्षात आलं 00 पासून 99 पर्यंत 100, पीची व्हॅल्यू 1/25 आली, बरोबर. मग या ठिकाणी हे जे आहे हे नंबर मी क्लीन करतो कारण ते त्यांचा प्रॉडक्ट 24 येत नव्हता. मग आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लागते जागा आणि देअरफॉर आपण क्यू म्हणतोय बघा 1/25चं घेणार आपण इथं 24/25 आपण घेतोय, येते लक्षात. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येत आहे. आणि एन किती बघा 4च नंबर आहेत, है ना. एन इज इक्वल टू 4 आहे, बरोबर. आता इथपर्यंत समजलेलं आहे. आता काय म्हणता बघा ॲटलिस्ट 3 म्हणतायत. ॲटलिस्ट 3, 4 पैकी ॲटलिस्ट 3 म्हणजे आपल्याला पाहिजे पी ऑफ एक्स
ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3 म्हणजे P ऑफ 3 प्लस P ऑफ 4 इक्वल टू बघा P ऑफ 3 बघा है ना, P ऑफ 3 आपण फाइंड करतो N4 आहे, कसं येणार बघा 4C3 P ची व्हॅल्यू आली होती बघा 1/25 1/25 रेस टू 3 आणि या ठिकाणी येतं 24/25 24/25 रेस टू 1 प्लस 4C4 इंटू 1/25 रेस टू 4 आणि इंटू या ठिकाणी येतं बघा 24/25 रेस टू 0. मग या ठिकाणी 4C3 म्हणजे 4C1 आणि 4C1 4 आहे 4 इंटू 1/25 क्यूब इंटू 24/25 बरोबर प्लस 4C1 म्हणजे 4C0 इज 1 इंटू 1/25 रेस टू 4 आणि इंटू एनिथिंग रेस टू 0 इज 1 है ना, इंटू एनिथिंग रेस टू 0 इज 1. बघा 25/4 आन्सर डिनॉमिनेटर दिलेला आहे. सो या ठिकाणी आपण बघितलं बघा 4 4 जा 16 4 2 जा 8 प्लस 1 96/25 रेस टू 4 प्लस 1/25 रेस टू 4 इज इक्वल टू काय आलं बघा 97/25 रेस टू 4 आणि 97/25 रेस टू 4 है ना. बरेच विद्यार्थ्यांनी है ना या ठिकाणी फटाफट ऑप्शन सांगितलेला आहे बघा है ना. या ठिकाणी बघा दीपक वाघ है ना, देवयानी सुतवणे, अक्षय गाडेकर या ठिकाणी विद्यार्थी म्हणताय, पूनम निकम म्हणताय का सी इज द करेक्ट ऑप्शन है ना, सी करेक्ट ऑप्शन आहे बघा. सिद्धी कुदळे म्हणतात सी इज द करेक्ट ऑप्शन है ना, सिद्धी कुदळे पण म्हणतात या ठिकाणी सी इज द करेक्ट ऑप्शन आहे. मग अशा प्रकारे तुम्हाला समजलेलं असेल. वेदांग सदावर्ते म्हणताय सी इज द करेक्ट ऑप्शन है ना. अशाच प्रकारे या ठिकाणी कॅल्क्युलेशन म्हणजे प्रॅक्टिसमध्ये राहा आणि मग आपण या ठिकाणी चाललोय आपल्या सिलेबसच्या है ना, आपल्या सिलेबसच्या क्रॅश कोर्सच्या शेवटच्या प्रॉब्लेमकडे. लास्ट प्रॉब्लेम ऑफ द सिलेबस काय म्हणता बघा, प्रोबॅबिलिटी दॅट अ सर्टन काइंड ऑफ कॉम्पोनंट विल सर्व्हाइव्ह अ गिवन टेस्ट इज गिवन ॲज अ 2/3 म्हणजे 2/3 काय दिली आहे बघा, पी ची व्हॅल्यू दिलेली आहे 2/3 बरोबर. पुढे काय म्हणता बघा, द प्रोबॅबिलिटी दॅट ॲटलिस्ट ॲट मोस्ट 2 कॉम्पोनंट्स आउट ऑफ 4 n इज इक्वल टू 4. अच्छा पी वरनं क्यू ची व्हॅल्यू लगेच 1/3 येणार. सो n इज इक्वल टू 4 दिलाय आपल्याला पाहिजे ॲटमोस्ट 4 ॲटमोस्ट 2 ॲटमोस्ट 2 म्हणजे काय, जास्तीत जास्त 2 पाहिजे है ना, जास्तीत जास्त 2 पाहिजे म्हणजे काय, मग या ठिकाणी पाहिजे बघा पी एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 म्हणजे पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 तुम्ही अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करू शकता है ना. या ठिकाणी लक्षात आलं का पी ऑफ 0 म्हणजे लक्षात आलं बघा इज इक्वल टू आपण पी ऑफ 0 कॅल्क्युलेट करू है ना. n व्हॅल्यू 4 आहे मग इथे येणार बघा 4C0 इंटू पी, पी ची व्हॅल्यू किती बघा 1/3 रेस टू 0 इंटू 2/3 रेस टू 4 प्लस 4C1 इंटू 1/3 रेस टू 1 into 2/3 raised to 4 minus 1 is 3 plus 4C2 1/3 raised to 2 आणि 2/3 raised to 2 इथे लक्षात. मग बघा 4C0 is 1 है ना, 4C0 किती बघा 1 आहे. सो 1 into 1 into 2 raised to 4 बघा 2 raised to 4 2 raised to 4 कसं येत आहे नाही 2/3 इथं झालं पाहिजे होतं है ना. आय एम सॉरी फॉर दॅट 2/3 आणि पी आणि क्यूच्या व्हॅल्यू बदलल्या गेल्या है ना. तर 2 पाहिजे होतं 1 पाहिजे होतं 2 आणि 1 पाहिजे होतं है ना. पी ची व्हॅल्यू 2/3 आहे है ना. मग या ठिकाणी बघा 2/3 रेस टू 0 1/3 2/3 1/3 2/3 1/3 मग 2/3 रेस टू 0 मग 1 रेस टू 4 इज 1/3 रेस टू 4 बघा 3 3 जा 9 3 जा 27 3 जा 81 इथं 81 येत आहे है ना. प्लस 4C1 is 4 into 2 raised to 1 is 2 into 1 अपॉन बघा 3 raised to 4 परत 81 येत आहे अपॉन 81 प्लस 4C2 आपण जर फाइंड केलं बघा 4C2 is equal to 4 फॅक्टोरियल अपॉन 2 into 2 फॅक्टोरियल. सो लक्षात आलं बघा 4 into 3 into 2 फॅक्टोरियल अपॉन 2 into 2 फॅक्टोरियल है ना. लक्षात आलं इज इक्वल टू 6 आहे. मग या ठिकाणी बघा 6 into 2 स्क्वेअर इज 4 into 1 अपॉन लक्षात आलं का 3 raised to 4 is 81. मग लक्षात आलं बघा डिनॉमिनेटर बघा 1/81 प्लस 4 2 जा 8/81 प्लस 6 4 जा 24/81. सो डिनॉमिनेटरला 81 फिक्स आलेला आहे बघा 24 प्लस 8 24 प्लस 32 प्लस 1 इज 33/81.
मग 33/81 आणि 30/81 पण ऑप्शनमध्ये कसं दिलंय बघा. यस, 33/3/4. आणि या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी बघा, अक्षय गाडेकर, पूनम निकम, सिद्धी कुदळे, वेदांग सदावर्ते, अक्षय गाडेकर, है ना, सिद्धी कुदळे, पूनम निकम म्हणताय का सी करेक्ट ऑप्शन आहे. आणि या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल या सर्व विद्यार्थ्यांनी का सी करेक्ट ऑप्शन आहे बघा. आकांक्षा चव्हाण पण म्हणताय, सार्थक कवडे पण म्हणताय या ठिकाणी का सी इज द करेक्ट ऑप्शन, है ना. या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी समजून घेताय, बघताय, या सर्वांचं आन्सर या ठिकाणी सी आलेला आहे बघा. हे तर लक्षात. मग विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा चॅप्टर या ठिकाणी है ना संपलेला आहे, है ना. मग छोटासा चॅप्टर होता ज्यावर एकच क्वेश्चन या ठिकाणी विचारलं जात असतं आणि मग तो त्या प्रकारे है ना या ठिकाणी आपण सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, बरोबर. मग या ठिकाणी पुढचा क्लास हा 4 वाजता आहे, बरोबर. पण थोडंसं 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक घ्या आणि मग मी सरांना सांगतो 5 मिनिटं लेट आपण क्लास स्टार्ट करू. 4:15 वाजता आपण घेऊ, थोडंसं उशिरा घेऊ आपण, कारण की तुम्ही मला जास्त वेळ दिलेला आहे. आणि तो 15 मिनिटं या ठिकाणी खूप थँक्यू सर्व विद्यार्थी कमेंट बॉक्स चॅट बॉक्समध्ये थँक्यू म्हणताय. आणि खूप खूप थँक्यू तुमचे देखील का तुम्ही मला दीड महिना या ठिकाणी है ना ऐकलं, माझं समजून घेतलं, है ना का. परंतु बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण परत या ठिकाणी बोलू, आपण पुन्हा या ठिकाणी समोर भेटू, है ना, याची काही गॅरंटी नाही आहे, है ना. एकदा आपण प्रयत्न करू. यस, थँक्यू सिद्धी, थँक्यू आकांक्षा, है ना. का मी पण या ठिकाणी भावूक झालोय, है ना. का खूप खूप धन्यवाद, तुम्ही मला ऐकून घेतलंय. बट आपण फक्त थँक्यू म्हणून चालणार नाही मित्रांनो, कारण की आपलं अजून टार्गेट संपलेलं नाहीये. आपल्यासमोर जे टार्गेट आहे ते MST CET येणारी एक्झाम आहे. आणि त्या एक्झामसाठी मित्रांनो आपल्याला अजूनही है ना आपण म्हणतोय अंग झाडून, है ना, कपडे एकदम आपल्याला खूप तयार होऊन, है ना, खूप मेहनत घेऊन आपल्याला खूप प्रयत्न करायचा आहे. आणि आपल्याला या ठिकाणी बघा, येणारे जे पेपर आहे 11 तारखेपासून पेपर चालू होणार आहे. आज 7 तारीख आहे, है ना. अजून पण आपला बघा वेळ कमी राहिलेली आहे. काही विद्यार्थ्यांचे 11ला असतील, काहींचे 12ला असतील, काहींचे 15-16 असतील, आय डोंट नो. बट जो वेळ आहे ना, जो वेळ मी तुम्हाला काल पण सांगितलं होता का अभ्यासासाठी किती वेळ दिला पाहिजे, अभ्यासासाठी किती वेळ दिला पाहिजे का मी तुम्हाला काल सांगितलं होतं, है ना. आणि सकाळच्या क्लासमध्ये पण स्टडीचे आपल्याला प्रॉब्लेम आले होते बघा, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन वरती मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं होतं. स्टडी टाइम इज इक्वल टू काय पाहिजे का, स्टडी टाइम इज इक्वल टू 24 आवर्स मायनस 6 आवर्स स्लीप. 24 तासामधून आपण फक्त 6 तास झोपलं पाहिजे आणि बाकीचा पूर्ण वेळ आपण घरात आहोत, बाकीचा पूर्ण वेळ आपल्या हातात मोबाईल आहे, आपला पूर्ण वेळ आपल्या हातामध्ये ऍप आहे, है ना. या ठिकाणी सर्व काही ऍपमध्ये प्रेझेंट आहे, पूर्ण टोटल सिलेबस तुमच्या ऍपमध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जेवताना सुद्धा तुम्ही तुमच्याकडे फॉर्म्युला बुक असेल, है ना, ऍप असेल, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर पाहिजे. कॅल्क्युलेटेड स्टडी पाहिजे मित्रांनो. आपण एक टेस्ट देतोय, फुल लेंथचे एक्झाम चालू झालेल्या आहेत, कोणत्या चॅप्टरवरचे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी टिपिकल जात आहेत, कोणता चॅप्टर आपल्याला अवघड जातोय, त्या चॅप्टरवरती पुन्हा पुन्हा व्हिडिओज बघा, पुन्हा फॉर्म्युले बघा, प्रॅक्टिस करा. आणि अशी प्रॅक्टिस करा की ते चॅप्टर आपल्याला आता सोपे वाटायला लागले पाहिजे. कारण की आपली टेस्ट सिरीज जी आहे ही कंटिन्यू चालणार आहे, है ना. 11 तारखेपर्यंत पेपर आहे ना, 11 तारखेच्या पुढे तोपर्यंत आपण या ठिकाणी टेस्ट सिरीज घेणार आहोत. फुल लेंथचे पेपर होणार आहेत. तुमचं काम अभ्यास करणं आहे, फॉर्म्युले पाठ करणं आहे, है ना. हे बघा, आपलं काम आहे का प्रॅक्टिस परफेक्ट करणे, आपलं काम आहे प्रॅक्टिस परफेक्ट करणे. रिझल्टची चिंता नका करू मित्रांनो, कारण मी तुम्हाला नेहमी सांगत असतो का या ठिकाणी बघा तुम्हाला इथं मार्क्स भेटतायत. सर या ठिकाणी बघा 100 आउट ऑफ 68 भेटतायत, 70 भेटतायत, मार्क्स जात आहे मित्रांनो. मार्क्स इज नॉट इम्पॉर्टंट, आपल्याला पर्सेंटाईल भेटणार आहे मित्रांनो. बघा काय भेटणार आहे आपल्याला पर्सेंटाईल भेटणार आहे. आणि त्या बॅचमध्ये, त्या सेक्शनमध्ये आपल्याला पर्सेंटाईलवर आपण काम करणार आहोत मित्रांनो. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी का अभ्यास करा आणि खूप मेहनत घ्या, खूप मेहनत घ्या. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय की आता झोप कमी करून टाका मित्रांनो. कारण की बघा, है ना, आपण जेव्हापासून क्रॅश कोर्स या ठिकाणी स्टार्ट केलाय तेव्हापासून या ठिकाणी आपण जर बघितलं, है ना, तेव्हापासून आपण या ठिकाणी जर बघितलं, है ना, या ठिकाणी प्रत्येक टीचर वेळेवर क्लासला येत होता, वेळेवर तुम्हाला या ठिकाणी समजून सांगत होता. आणि माझी या ठिकाणी इच्छा आहे का मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, पण माझी इच्छा अशी आहे का तुम्ही नियोजनबद्ध अभ्यास करावा, है ना. आपण कुठे कमी पडतोय, कोणत्या चॅप्टरवर कमी पडतो त्याकडे लक्ष द्यावा. आणि आमच्या सर्व यश परिवाराकडनं, यश एज्युकेशनल ग्रुपकडनं, सुतोने सरांकडनं, माझ्याकडनं, पाटील सर असतील, बुबने सर असतील, काचकर सर असतील, पूर्ण टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ असेल,
ठिकाणी आपले कॉलेजचे प्रिन्सिपल सर असतील किंवा या ठिकाणी रोहन सर असतील, आमच्या सर्व टीचिंग स्टाफकडनं येणाऱ्या तुमच्या एक्झामसाठी विश यू ऑल द बेस्ट है ना. खूप चांगलं यश प्राप्त करा आणि खूप चांगलं यशस्वी व्हा. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू 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 स्टुडंट्स. आजचा क्लास थोडासा लेट आहे. 4:15 किंवा 4:20 क्लास चालू होईल. 4:30 पर्यंत क्लास चालू होईल. थँक्यू.